आज आपण बनवणार आहोत पिठलं. त्यासाठी कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घालूयात. तेल तापलं की त्यात राई, जिरे, चांगले तडतडून द्यायचे. मग त्यात घालूया आपण लसूण आणि कढीपत्ता. लसूण आणि कढीपत्ता तडतडला, मिश्रण तयार करून घेऊयात. पातळ असं मिश्रण तयार करून घेऊयात. आपला कांदा चांगला लाल झालाय. आता त्यात आपण हे चण्याच्या पिठाचं मिश्रण आहे ते टाकूया. आणि पाणी टाकायचं. त्यातच कोथिंबीर घालायची. हे आपल्याला शिजवायला लागणार आहे, त्यामुळे पाणी मी थोडं जास्त टाकलंय. आता 5 मिनिटं आपण हे बारीक गॅसवर शिजवून घेऊयात. झाकण ठेवून शिजायला ठेवलंय. 5 मिनिटं शिजून. हे बघा, आपलं पिठलं तयार झालंय. मी मीठ सांगायचं विसरले होते, मीठ पण टाकायचं आहे. मीठ सांगायचे विसरले, मीठ टाकलंय. आणि आता हे थोडंसं पातळ ठेवलंय मी, कारण ते जसं जसं थंड होत जातं तसं तसं घट्ट होत जातं, म्हणून मी पातळ ठेवलंय. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि फॉलो करा.